एकनाथ शिंदे साहेब, तुमच्यात हिंमत आहे का स्वबळावर महापालिकेच्या निवडणुका लढण्याची? शिंदेंनी फक्त एकदा स्वबळाची घोषणा करून दाखवावी, तेव्हा सिद्ध होईल की तुम्ही दिल्लीचे गुलाम नाही. पण तसं शिंदे साहेब करूच शकत नाही. तुम्ही लाता बुक्क्या मार तिथे खाणार, कमळीच्या आणि तिथेच राहणार. आता शिंदेंनी किती पण गावच्या वाऱ्या केल्या, रुसून फुगून गावाला जाऊन बसले तरी फरक पडणार नाही. तिथं दादा उभे आहे. काल ज्या वेळेस म्हणजे उद्धव साहेबांच्या भाषणाच्या अगोदर एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू झालं, यांनी एक शब्द वापरला. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणतायत आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार आहोत. स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते. ताकद, अरे मनगटात ताकद आहे ना, शिवसैनिकांची ताकद आहे म्हणून हा शिवसेनेचा पक्षप्रमुख असे शब्द देऊ शकतो. तुमच्या मनगटात किती ताकद आहे जरा एकदा स्वबळाची घोषणा देऊनच दाखवा. आयजीच्या जीवावर बायजी उदार, जे मी म्हणतोय ना ह्यांना, एका शब्दात यांचं वर्णन, आयजीच्या जीवावर बायजी उदार. त्या ईव्हीएमच्या आणि त्या कमळीच्या मतांच्या आधारावर निवडून आलेल्यांनी आम्हाला शिकवावं स्वबळ. एकदा स्वबळाची घोषणा करून दाखवा, मग कळेल आपल्या मनगटांमध्ये किती ताकद आहे ते. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी खुल्यात शब्द दिला. आपण तो शब्द देऊ शकता का? देऊच शकत नाहीत. आपण लाता बुक्क्या मार सगळा तिथे खाणार कमळीचा आणि तिथेच राहणार गोड गप गुमान. मुख्यचा उप झाला, मुख्यचा उप झालेला आहे. अजून काय पाहिजे साहेब आपल्याला? अजून काय हवंय आपल्याला? आपल्याला तेच मिळालं जे शिवसेनेत असताना मिळत होतं. आपल्याला तेच मिळालं. आता आपण कितीही आपल्या गावच्या वाऱ्या केल्या, तो एक सुद्धा आता एक विनोद झालेला आहे गावच्या वाऱ्यांचा, जे काही असेल ते. पण त्या गावच्या वाऱ्या आपण कितीही केलं ना, काहीही फरक पडणार नाही. दुसरा उभा आहे, दुसऱ्याला तयार केलेला आहे. फडणवीसांनी दुसरा तयार केलेला आहे, तुम्ही नाही तर आणखी कोण. काम चालू राहणार आहे, लक्षात घ्या. याला म्हणतात ते कर्मा ऑलवेज रिटर्न्स, यालाच म्हणतात. काय काय म्हणाले हे? ना घरका ना घाटका, बाळासाहेबांचे विचार सोडणार एक ना घटका. घरके ना घाटके तुम्ही झालात. आमच्या भूमिका स्वतंत्र आहेत, तुमचं काय? आज तुम्ही कमळीपासून फारकत घेऊन दाखवा. तुमचं अस्तित्व राहतंय की नाही सांगा? तुमचं अस्तित्व राहते. आमदार खासदार म्हणजे अस्तित्व नाही म्हणते. तुमचे आमदार खासदार सोडून द्या, ती कमळी अशीच घेऊन टाकेल. पण तुमचं स्वतःचं जे काही अस्तित्व आहे ना, नावाचं आणि चिन्हाचं, ते अस्तित्व टिकवून दाखवा. ना घरके ना घाटके हे तुम्ही झालेला आहात. शिवसेना आहे आपल्या जीवावर, आपल्या शिवसैनिकांच्या जीवावर. आज बघा ना, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या भाषणामध्ये एक शब्द आला होता, मिर्झा राजा जयसिंग. जन्माने हिंदू पण शेवटी गद्दार. याच मिर्झा राजा जयसिंगामुळे मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याची म्हणजे जी करायची नव्हती अशी भेट करावी लागली. त्या औरंग्यासमोर जावं लागलं, पण औरंग्यासमोर झुकले नाही छत्रपती शिवाजी महाराज. विचार करा, त्यावेळेस जो तह झाला, पुरंदरचा तह, त्यामध्ये जवळपास कित्येक किल्ले आणि कित्येक धनराशी द्यावी लागली होती. जवळपास निम्म्याहून अधिक स्वराज्य संपवलं होतं मिर्झा राजा जयसिंगाने. जन्माने हिंदूच ना, पण शेवटी गद्दार निघाला, गद्दार. आणि ह्याच गद्दारामुळे छत्रपतींना तिकडे म्हणजे जर तिकडून छत्रपती सुटले नसते तर काय घडलं असतं? हे स्वराज्य तरी घडलं असतं का? याचा विचार करा. पण देवाच्या मनात तेच होतं. छत्रपती शिवाजी महाराज तिकडून चाणाक्ष बुद्धीने सुटले, महाराष्ट्रात पुन्हा आले आणि गतवैभव प्राप्त करून घेतलं. याला वेळ गेला. मी तुम्हाला कित्येकदा सांगितले, प्रभू श्रीरामांना मा सीतेला सोडवण्यासाठी सुद्धा वेळ लागला. ते जरी भगवान असले तरी आज गेलेत आणि दुसऱ्या दिवशी मा सीतेला घेतले आणि परत आले, असं होऊ शकलं नाही. त्याला सुद्धा म्हणजे एका दुश्मनाला संपवायला सुद्धा वेळ लागतो. हे तर सध्याचं कलियुग आहे. ह्या कलियुगात ह्या गद्दारांना संपवण्यासाठी वेळ लागेल. पण आपण ते गतवैभव पुन्हा प्राप्त करून घेऊ. छत्रपती शिवरायांनी जसं स्वराज्य उभारलं, आपण तर त्यांचीच लेकरं आहोत ना. आपण त्याच छत्रपती शिवरायांची लेकरं आहोत. आपल्या रक्तामध्ये तो महाराजांचा गनिमी कावा घुसलेला आहे. आपण त्यांचीच लेकरं आहोत. आपण वाढवू आपलं हे राज्य, आपण आपली मोठी करू. ही शिवसेना, छत्रपती शिवरायांची सेना आपण मोठी करू. काय म्हणतायत हे? घरका ना घाटका, आयजीच्या जीवावर बायजी उदार. आणि घरका ना घाटकाचे काहीतरी स्वबळावर निवडणुका लढवा. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी अतिशय योग्य सांगितलं, एकदा तरी स्वबळावर निवडणुका लढवा. हा ईव्हीएमचा विजय आहे, हा तुमचा विजय नाही. ज्यांचे सत्कार काल करत होते ना, त्यांची एकाची तरी लायकी होती का? एकाची तरी निवडून यायची पुन्हा. महाराष्ट्राच्या जनतेने आपला जो निकाल दिला होता, तो खरा निकाल बाहेर आला असता तर सगळ्यांची तोंड पांढरी झाली असती. म्हणे मी डॉक्टर आहे, यशस्वी शस्त्रक्रिया करतो, अनेक ऑपरेशन्स केलेली आहेत. यांना ऑपरेशन म्हणत नाही. महाराष्ट्राची जनता याला प्रेमाने गद्दारी असं नाव देते. जे काही असेल ते केंद्रातल्या सत्तेच्या जीवावर हा सारा माज चालू आहे सगळ्यांचा.
2/3चे आकडे हे असेच गाठतील. इकडून 6 पाहिजे, टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, शिरसाट म्हणतोय, उदय सामंत म्हणतोय. तुम्ही 2/3 काय, तुम्ही अख्खे पक्षच घ्याल, कारण केंद्रातल्या सत्ता तुमच्या पाठीशी आहेत. आणि सध्या ह्या सगळ्या मुजोरीवर, ह्या सगळ्या घाणेरड्या प्रकारांवर जनता देखील मोग गिळून गप्प आहे. हा सगळ्यात मोठा ही शोकांतिका आहे. खरं तर आज जनतेने खरं तर याच्यावर कमीत कमी लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. नाहीतर भविष्यामध्ये आपण नॉर्थ कोरिया, आपण चीन किंवा आपण रशिया होण्यापासून आपल्याला कोणी वाचवू शकणार. ही चांगल्या देशांची, प्रगत देशांची उदाहरणं देण्यापेक्षा अफगाणिस्तान म्हटलं तरी चालेल, सिरिया म्हटलं तरी चालेल, अशी उदाहरणं आपण बनवू. इतकी घाणेरडी उदाहरणं आपण बनवू. लोकशाही तर तिचं पतन केव्हाच झालेलं आहे. 1500 दिले म्हणजे आपण सगळं काही सहन करतो. आता ह्यांना असं वाटू लागलं. महाराष्ट्रातलं जर सरकार ह्यांचं पडलं असतं ना, तर देशातलं सरकार काल पडत होतं. म्हणजे त्यावेळेस पडत होतं. नितीश कुमार असतील, चंद्राबाबू असतील, यांनी लागलीच महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर पाठिंबा काढून केंद्रातलं सरकार पाडलं असतं. पण ज्या गोष्टी तिथे घडू शकल्या नाहीत, शोकांतिकाच म्हणावी लागेल ही पुन्हा एकदा, पण ह्या गोष्टी घडू शकल्या नाहीत. कुणाच्या जीवावर ते तुम्हा सर्वांना चांगलंच माहितीये. बघा ना, आज कोण घेतो यांना डोक्यावर, शिंगावर कोण घेतं? यांना बोलण्याची महाराष्ट्रातलं सोडा तर देशातल्या कुठल्याही नेत्यामध्ये, विरोधी पक्षातल्या नेत्यामध्ये ही ताकद नाही जी ताकद शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांमध्ये आहे. काय म्हणाले अमित शहा, अब्दाली, अहमद शहा अब्दाली, काय काय म्हणाले शिवसेनेचे पक्ष प्रमुख आपण सर्वांनी पाहिलात. आता विचार करा, ज्या महाराष्ट्राने औरंग्याला झुकवलाय त्याच्यासमोर तुम्ही काय आहात? मराठी माणसाच्या नादी लागू नका, मराठी माणसाच्या नादी लागू नका. मला खरं तर शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांचे आभार मानायचे. ज्या प्रकारे आपण शिवसैनिकांमध्ये काल तो प्राण फुंकला आहे, ज्या प्रकारे स्फुल्लिंग चढवला आहे, आपल्याला खरंच आपले आभार मानावे तितके कमी. तर तुम्हाला एक मानाचा जय महाराष्ट्र या लहानशा शिवसैनिकाकडनं. खरंच आता जनता दल युनायटेडने बघा, ह्या खासदारांच्या ज्या वावड्या उठवल्या जातात, तुम्ही पाहिलं असाल, हा खासदार नाही आला, तो आमदार काल नाही आला, आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी बातम्या पेरल्या. अरे खासदारांचे आपापले नियोजित काही कार्यक्रम असतील, जरुरी नाही की प्रत्येक. आता तुम्ही मला सांगा, भारतीय जनता पक्षाचे 20 खासदार ज्या वेळेस ते वन नेशन वन इलेक्शनचं बिल तिथे येत होतं इंट्रोड्यूस होण्यासाठी, त्यावेळेस आले होते का? 20 खासदार नव्हते आले. मग आपण काय तर्क लावायचं त्याला? लक्षात घ्या, शिवसेनेचे खासदार आले नाहीत. अरे आम्ही राजकारण पैशासाठी करत नाही. शिवसेनेचे जे खासदार असतील, आमदार असतील, राजकारण पैशासाठी करत नाहीत. राजकारण निष्ठेपासून करतो आणि हृदयापासून करतो. आमची निष्ठा आमचं राजकारण आहे. आमची निष्ठा पैशासाठी करायचं असतं ना, आज करोडोंचे इमले बांधले असते. आज पैशासाठी, पुन्हा सांगतो, पैशासाठी करायचं असतं, करोडोंचे इमले बांधले असते. पण असल्या इमल्यांमध्ये आम्हाला झोप आली नसती. असले इमले, ती माझी झोपडी प्यारी. मला ती कविता कोणाची आहे ते आठवत नाही, पण ती माझी झोपडी प्यारी. खरंच ती माझी झोपडी. मणिपुरातला पाठिंबा काढून घेतलाय जनता दल युनायटेडने. देशातल्या सत्तेला झटके मारायची कामं चंद्राबाबू आणि हे करू पाहतायत. त्यासाठी कुठून तरी टेकू घ्यायचे प्रयत्न हे नक्की करणार, हे तुम्हाला पुन्हा सांगतो. कारण चंद्राबाबूंवर आणि नितीश कुमारांवर आता ती डिपेंडन्सी, ते अवलंबून राहायला लागू नये यासाठी अशा प्रकारे खासदारांच्या चोऱ्या करण्याचा प्रयत्न मात्र नक्की होणार आहे. मणिपुरातला पाठिंबा काढलाय त्याच दिवशी मी तुम्हाला मागेही सांगितलं, ही 2 माणसं ह्यांना दगा देणार नाही. ज्यावेळेस केंद्रातली सत्ता पडणार त्यावेळेस मात्र ह्यांचा कार्यक्रम अतिशय योग्य लागणार आहे. ज्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, ज्यावेळेस या सगळ्या ट्रायब्युनल सारख्या संस्था असतील, न्यायव्यवस्था असतील, ज्यावेळेस हातातून जातील, त्यावेळेस मात्र कळेल ह्यांना की ह्यांनी काय चूक करून ठेवले. आणि ज्या विरोधकांनी आजपर्यंत ह्यांना सहन केलंय, त्यांच्या हातात ज्यावेळेस सरकार जातील त्यावेळेस हेच विरोधक यांचा कशा प्रकारे खेळ करतील यांचं ह्यांना सुद्धा कळणार नाही. गद्दार आणि गद्दारी आमच्या पक्षप्रमुखांनी संपवण्याचा विडा उचललाय. काल त्यांनी स्पष्टच सांगितलं, माझ्यावर विश्वास आहे ना शिवसैनिकांनो. शिवसैनिकांनी ज्या प्रकारे होकार भरलाय, असं म्हणतात तो होकार गुंगुलला. खरंच तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय. तुमचा हा पक्षप्रमुख या महाराष्ट्रातली ही गद्दार आणि ही गद्दारी दोघांनाही समूळ नष्ट करेल, याच्या बाबत तुम्ही निश्चिंत राहा. ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे हे शब्द आले, महाराष्ट्रभरामध्ये एक विश्वासाचं वातावरण तयार झालं. आता विचार करा ना, गद्दार गटाच्या मेळाव्यात काल कुणाला आणलं होतं? सोनू निगमला. आता ह्या सोनू निगमला आणून यांनी काय सांगायचा प्रयत्न केलाय? जर तुम्ही जाणते असाल, तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती असेल तर जरा कमेंट मध्ये एकदा व्यक्त व्हा. सोनू निगमला का, म्हणजे हाच गायक ह्यांना कसा काय मिळाला, जरा एकदा व्यक्त व्हा कमेंट मध्ये. असो शिवसैनिकांनो, आपल्याला बऱ्याच गोष्टींना यापुढे सामोरं जायचंय.
माणसं फुटतील, माणसं तुटतील, माणसं फोडून घेतली जातील, पैसा दिला जाईल, अनेक गोष्टी तुम्हाला पाहिजेत शिवसैनिकांनो. पण जोपर्यंत, बघा काल काय म्हणाले शिवसेनेचे पक्षप्रमुख, जोपर्यंत शिवसैनिक नावाचं अस्त्र, माझी वडिलोपार्जित ही संपत्ती जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे शिवसैनिक नावाची, तोपर्यंत मला कशाचीही तमा नाही. ज्या नेत्यांना, आमदारांना, खासदारांना घडवणारा हा शिवसैनिक जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मला कशाचीही तमा नाही. जोपर्यंत तुम्ही सांगाल तोपर्यंत मी पक्षप्रमुख या पदावर आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही सांगाल तर मी स्वतःहून, जसं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सोडलं तसं शिवसेनेचं पक्षप्रमुख पदही सोडून देईल. असो शिवसैनिकांनो, मी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना या शिवसेना एक वादळच्या मार्फत आश्वस्त करू इच्छितो. महाराष्ट्रातला लाखो नव्हे तर करोडो शिवसैनिक, महाराष्ट्रातला ही तर जगभरातला लाखो नव्हे तर करोडो शिवसैनिक तुमच्या पाठीशी असाच आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख घेतील तो निर्णय, या तत्वाने आम्ही पुढे जाणार आहोत. असो, कालची ती सभा मी स्वतः पाहिली. महाराष्ट्रभरातनं अनेक शिवसैनिक आले होते, ज्यांना ती सभा पाहिजे होती. अनेक शिवसैनिक, तसं तर मुंबईचाच तो मेळावा होता पाहायला गेलं तर. पण शिवसैनिकांनो, पुन्हा एकदा सांगतो, बाळासाहेबांचं कालचं ते वाक्य तुम्हाला पुन्हा एकदा सांगण्याची गरज आहे. एक वेळ लढला नाही तरी चालेल पण विकले जाऊ नका. एक वेळ मरण आलं तरी चालेल पण शरण जाऊ नका. आणि जर मरणाला घाबरत असाल तर नावापुढे शिवसैनिक नावाचं बिरुद लावू नका. इतकंच सांगतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो.